11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 21 मेपासून सुरू झाली होती. मात्र तांत्रिक बिघाड आल्यानं 21 आणि 22 मे असे 2 दिवस एकही विद्यार्थ्याला अर्ज भरता आला नाही. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. अर्ज भरण्यासाठी दिवसभर त्यांना नेट कॅफेमध्ये ताटकळत बसावं लागलं. दिवसभर शर्थीचे प्रयत्न करूनही वेबसाईट ओपन झाली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आली होती त्या प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट गेले 2 दिवस झाले बंद आहे. त्यामुळे आम्हाला असा प्रश्न पडला आहे की आमचं ॲडमिशन कुठे होणार, आम्हाला कोणतं कॉलेज भेटणार. आत्ताच 10वीच्या निकालाच्या चिंतेतून आम्ही सर्वजण बाहेर आलो आहोत. तोपर्यंत ॲडमिशनची वेबसाईट बंद झाल्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होत आहे. 2-3 दिवस नेट कॅफेमध्ये चाललेलो आहे 11वीसाठी प्रवेशसाठी आणि सर्व्हर डाऊन होत आहे. याचा आम्हाला त्रास होत आहे आणि गेले 2-3 दिवस झाले त्यांनी तारीख दिलेली आहे आम्हाला वाढवून की सर्व्हर डाऊन असल्यामुळे की ही प्रक्रिया होईल का नाही माहीत नाही. कारण 2-3 दिवस झाले तर की त्रास चालू आहे. याचा आम्हाला आणि विद्यार्थ्यांना फटका होत आहे याचा. अर्ज भरताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी 19 आणि 20 असे 2 दिवस सराव सत्राचं आयोजन केलं होतं. यामध्ये जवळपास 3 लाख विद्यार्थ्यांनी सराव म्हणून अर्ज भरले होते. मात्र प्रत्यक्षात अर्ज भरण्याची वेळ आल्यानंतर सर्व व्यवस्था कोलमडली आहे. या अनागोंदी कारभाराला कोण जबाबदार असा सवाल विद्यार्थी संघटनेने उपस्थित केलाय. त्याच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपात प्रवेश प्रक्रिया चालू आहे, पण त्याची वेबसाईट दर थोड्या वेळेला क्रॅश होत चालली आणि याचा नाहक त्रास जो आहे तो विद्यार्थ्यांना आणि पालकांना बसायला लागलेला आहे. मग याला जबाबदार कोण आहे? कारण जर आपली परीक्षा लवकर घेतली, 10वीचा रिझल्ट चांगल्या पद्धतीने लवकर लावला आणि त्याची ह्या कशासाठी लावला तर त्यांची प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित पार पाडावी म्हणून. आणि प्रवेश प्रक्रिया जर तुमची सुरळीत नसेल तर याला जबाबदार कोण? याचा लवकरात लवकर विद्यार्थ्यांना आणि पालकांना समाधानकारक उत्तर शासनाने द्यावं ही मी या ठिकाणी मागणी करतो. प्रवेश प्रक्रिया सुरू केली आणि विद्यार्थ्यांच्या काही सूचना आहेत या नावाखाली त्यांनी आता ही प्रोसेस बंद केलेली आहे. आणि आता वेबसाईटवर तर त्यांनी सांगितले की आम्ही विद्यार्थी हित लक्षात घेऊन ही पुढची प्रोसेस घेतोय. जर विद्यार्थी हितच लक्षात घ्यायचं होतं तर ही प्रक्रिया विना त्रुटीनं कशा पद्धतीनं करायला पाहिजे होतं हे पहिल्यांदा बघणं गरजेचं होतं, परंतु हे झालेलं नाही. आणि आता 26 तारखेपासून नवीन प्रक्रिया सुरू करणार असं शासनाकडनं सांगण्यात येते. तर ही प्रक्रिया विना अडथळा आणि सर्व सोयींयुक्त कशा पद्धतीनं होईल ह्याचा शासनानं विचार करावा. ही प्रक्रिया चोख पद्धतीनं पार पडणं गरजेचं आहे आणि ही जर पडली नाही तर शाहू सेनेच्या वतीनं याबाबत आवाज उठवला जाईल. या सर्व गोंधळात ही प्रक्रिया 26 मेपर्यंत लांबली आहे. आता ही प्रक्रिया 26 मेपासून नव्यानं सुरू करण्यात येणार आहे. मात्र यापुढील तरी प्रक्रिया विनाव्यत्यय सुरळीत पार पडावी अशी अपेक्षा विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केली आहे.